उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहे। शिंदेंची चिपळूण आणि लांजा येथे जाहीर सभा होणार आहे। रत्नागिरीमध्ये 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुका। लांजा येथे होत असलेल्या सभेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकंदर 4 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि सध्या सर्वच पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। आज महायुतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। चिपळूण या ठिकाणी पहिली सभा होणार आहे, तर दुसरी सभा लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये या ठिकाणी होत आहे। एक सध्या सर्वच पक्षांकडून या ठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असताना मोठं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एकनाथ शिंदे आज नेमकं काय संबोधित करतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।